नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पल्लवीज ब्युटी या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि तुम्ही जर पहिल्यांदाच या चॅनलवरती नवीन असताल तर नमस्कार. माझं नाव आहे पल्लवी. मी खूप सारे मेकअप व्हिडिओज, स्किन केअर व्हिडिओज, हेअरस्टाईल व्हिडिओज आणि मेकअप हॅक्सचे व्हिडिओज घेऊन येत असते. तुम्हाला जर यापैकी कुठल्याही टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वटपौर्णिमा जवळ येते, तर त्या दिवशी सगळ्यांनाच मेकअप करायला खूप आवडते. तर त्यासाठीच मी तुमच्या बरोबर इथे हा मेकअपचा व्हिडिओ शेअर करणार आहे. अगदी सिंपल मेकअप आहे, कमी प्रोडक्ट मध्ये आणि कमी वेळेमध्ये होणारा हा मेकअप आहे. चला तर मग बघूयात की आपण हा मेकअप कसा करायचा आहे. तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि चला मग बघूयात आपण मेकअप कसा करायचा. तर त्याआधी आपल्याला मेकअप करण्याआधी स्किन प्रिपरेशन करणं खूप गरजेचं आहे. स्किन प्रिपरेशन म्हणजे क्लिन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझर करणं खूप गरजेचं आहे. तर सगळ्यात आधी फेस वॉश करून घ्यायचा आहे. इथे मी फेस वॉश करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता आपण इथे टोनर मारणार आहोत. तर माझ्याकडे हे इथे मी बायोटिकचं टोनर घेतलेलं आहे आणि हे टोनर मी या स्प्रे बॉटलमध्ये काढून घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्याकडे रोज वॉटर वगैरे जरी असेल तेही यूज करू शकता. तर आपल्या इथे टोनर मारून झालेला आहे. टोनर पूर्णपणे ड्राय होऊ द्यायचं आहे. टोनरमुळे काय होतं, जे आपल्या फेसवरती जे ओपन पोर्स वगैरे जे असतात ते मिनिमाइज होतात. टोनर आपलं ड्राय झालेलं आहे. तर आता आपण इथे मॉइश्चरायझर यूज करणार आहोत. तर पॉन्ड्सचं सुपर लाईट जेल बेस मॉइश्चरायझर आहे. माझी स्किन ऑइली असल्यामुळे हे मी जेल बेस मॉइश्चरायझर यूज करणार आहे इथे. मॉइश्चरायझर हे तुम्ही तुमच्या स्किन नुसार यूज करा. माझी ऑइली स्किन असल्यामुळे हे मी जेल बेस यूज केलेला आहे. तुमची जर ड्राय स्किन असेल तर क्रीम बेस मॉइश्चरायझर यूज करा. मॉइश्चरायझरने छान अशी मसाज करून घ्यायची आहे आपल्याला इथे. मॉइश्चरायझर नंतर आपण इथे प्रायमर यूज करणार आहोत. प्रायमर मी इथे हे रिकोडचं प्रायमर घेतलेलं आहे. हे जेल बेस प्रायमर आहे. प्रायमर तुम्हाला जिथे जिथे ओपन पोर्स आहेत तिथे तिथे लावून घ्यायचं आहे. प्रायमर लावल्यानंतर फार अशी मसाज नाही करायची, जशी आपण मॉइश्चरायझर लावून मसाज करतो तशी. हे फक्त आपल्याला लेयरिंग करायचे आहे. प्रायमरमुळे आपला बेस छान बसतो आणि ग्रे पडत नाही, मेकअपला क्रॅक जात नाही. त्यामुळे प्रायमर हे स्किप करायचंच नाही. त्यानंतर आता आपण इथे यूज करणार आहोत फाउंडेशन. तर मी इथे घेतलेलं आहे मेबलिनचं फाउंडेशन आहे. शेड नंबर आहे 128. माझ्या स्किन टोन नुसार हा शेड आहे 128. हवं तर तुम्ही बीबी क्रीम, सीसी क्रीमनेही मेकअप करू शकता. आणि तुम्हाला जर बीबी क्रीम, सीसी क्रीम यूज करायची असेल, जास्त चांगलं कव्हरेज पाहिजे असेल तर शक्यतो तुम्ही सीसी क्रीमचा यूज करा. बीबी क्रीमच्या कम्पेअर सीसी क्रीमचं कव्हरेज थोडंसं जास्त आहे. मी इथे हे फाउंडेशन फक्त 2 ड्रॉप घेणार आहे. जे फाउंडेशन आहे आपल्याला डॉट डॉट घेऊन लावून घ्यायचं आहे पूर्ण फेसवरती.
आणि याला ब्लेंड करण्यासाठी आपण ब्युटी ब्लेंडर यूज करणार आहोत. ब्युटी ब्लेंडर हे पाण्यामध्ये टाकून पूर्ण पाणी सोक करूनच आपल्याला यूज करायचं आहे. हवं तर तुमच्याकडे ब्रश असतील तर तुम्ही ब्रशनेही ब्लेंड करू शकता, किंवा दोन्हीही नसेल तर हातानेही ब्लेंड केलं तरी खूप छान ब्लेंड होतं. आपल्याला हे डॅबिंग मोशन मध्येच ब्लेंड करायचं आहे. अगदी हलक्या हाताने ब्लेंड करायचं आहे आपल्याला फाउंडेशन. त्यानंतर आता आपण इथे फाउंडेशन पूर्ण ब्लेंड करून झालेलं आहे. आपण आता इथे कन्सिलर लावणार आहोत. तर कन्सिलर मी इथे घेतलेलं आहे, मेबलिनचं कन्सिलर आहे हे. शेड नंबर आहे 150 न्यूट्रलायझर. कन्सिलर का यूज करायचं तर जे अंडर आय सर्कल्स आहेत, पिगमेंटेशन जे आहे, किंवा कुठले पिंपल्सचे डाग वगैरे जे आहेत ते हाईड करायला चांगला उपयोग होतो कन्सिलरचा. फाउंडेशनच्या कंपॅरिझन मध्ये कन्सिलरचं थोडं थिकनेस असतो याच्यामध्ये, त्यामुळे चांगलं कव्हरेज मिळतं आपल्याला. तर मला इथे थोडंसं पिगमेंटेशन आहे, अंडर आय सर्कल्स पण आहेत. तुम्हाला जिथे जिथे वाटते की डाग आहेत तिथे तिथे थोडंसं लावून तुम्ही ब्लेंड करायचं. कन्सिलर आपलं चांगलं ब्लेंड झालेलं आहे. त्यानंतर आपण इथे यूज करणार आहोत लूज पावडर. तर लूज पावडर मी इथे घेतलेली आहे, युरोप गर्लची लूज पावडर. लूज पावडर मुळे आपला मेकअप हा लॉक होतो. तर इथे मी हा मेकअप लॉक केलेला आहे लूज पावडरने. आणि त्यानंतर इथे मी हे आय शॅडो पॅलेट घेतलेला आहे. हे आहे प्रिटी ऑल सेटचा आय शॅडो पॅलेट. तर मी यामधला जो हा ब्राऊन कलर आहे तो आयब्रो डिफायनिंग साठी यूज करणार आहे. तर माझ्याकडे हा आयब्रो डिफायनिंगचा ब्रश आहे, यानेच मी आयब्रो डिफाईन करून घेणार आहे. बघू शकता या आयब्रो मध्ये आणि या आयब्रो मध्ये किती फरक दिसत आहे. छान अशा आपल्या आयब्रो डिफाईन करून झालेल्या आहेत. त्यानंतर आपण कॉन्टोरिंग करून घेणार आहोत. तर कॉन्टोरिंग साठी यामध्ये या पॅलेट मध्येच आहे ही कॉन्टोरिंग पावडर. तर इथे मी ही यूज करणार आहे.
कॉन्टोरिंग आपल्याला या आयब्रोच्या शेवटच्या टोकापासून ते या इयरच्या या साईडला करायची आहे. वरच्या डायरेक्शननीच आपण कॉन्टोरिंग करणार आहोत. त्यानंतर ब्लशर मी याच पॅलेट मध्ये पण ब्लशर आहे तेच यूज करणार आहे. ब्रश वरती पावडर घ्यायची, रिमूव्ह करायची एक्स्ट्राचं प्रोडक्ट आणि मगच यूज करायचं आहे. स्माइल करून ब्लशर लावायचं आहे. इथे मी यामध्येच हायलायटर आहे ते यूज करणार आहे. तर त्यानंतर आता आपण इथे आय शॅडो यूज करणार आहोत. तर आय शॅडो करून घ्यायचा आहे आपल्याला इथे. तर इथे मी हा ब्राऊन कलर यूज करणार आहे आणि ट्रान्झिशन शेड साठी हा लाईट कलर यूज करणार आहे. तर जी ग्रीज लाईन म्हणजे डोळे ओपन केल्यानंतर जी लाईन दिसते ती ग्रीज लाईन असते, त्याच्यावरती आपण हा लाईट शेड यूज करणार आहे. त्यानंतर ब्राऊन कलर प्रोडक्ट घ्यायचे ब्रश वरती, ते रिमूव्ह करायचे एक्स्ट्राचं प्रोडक्ट आणि मगच अप्लाय करायचे. कारण कमी प्रोडक्ट आधी यूज केलं तर आपण दुसरं प्रोडक्ट घेऊन परत हे करू शकतो ब्लेंडिंग. पण आधीच जर जास्त प्रोडक्ट यूज केलं आणि आपल्याला जर तेवढं कव्हरेज नको असेल तर परत ते रिमूव्ह करायला प्रॉब्लेम येतो. त्यामुळे सुरुवातीलाच कमी प्रोडक्ट घ्यायचं. आता क्रीज लाईनच्या खालच्या साईडला खाली मी हा ब्राऊन कलर यूज करणार आहे. त्यानंतर यावरती मी गोल्डन सिमर अप्लाय करणार आहे मिडलला. त्यानंतर आपण इथे यूज करणार आहोत लिपस्टिक. तर लिपस्टिक आहे माझ्याकडे स्विच ब्युटीची. हा बर्गंडी कलर आहे.
त्यानंतर इथे मी यूज करणार आहे, हे माझ्याकडे आहे शुगरचं काजळ. आणि नंतर यूज करणार आहे हा आहे लायनर. हे स्वीट ब्युटीचं लायनर आहे. तुम्ही नवीन असताल तर पेनही यूज करा, कारण इथे मी लिक्विड लायनर घेतलेला आहे, कारण सुरुवातीला लायनर लावायला जरा प्रॉब्लेम येतो. लायनर लावताना केव्हाही मिडल पासून स्टार्ट करायचं आहे. विंग्स काढायच्या असतील तर आईज असे ओपन करून वरच्या साईडने असे विंग्स काढून घ्यायचे आहे आणि मग ते तर हा आपला मेकअप असा रेडी झालेला आहे. तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.